अहिनकुल. शिवशाहीच्या जहागीरदार, महलकरी, किल्लेदार वनबंधूंनी 1818 ते 1835 मध्ये रतनगडावरून केलेला पहिला भारतीय स्वातंत्र्यसंग्राम. लेखक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे. वाचक स्वर मंजुषा गायधनी. प्रथम आवृत्तीकरता ऋणनिर्देश. डॉक्टर गंगाधर मोर्जे, डॉक्टर भीमराव कुलकर्णी, डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर सरोजिनी बाबर, पूजनीय हरिभाऊ फडके यांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः डॉक्टर गंगाधर मोर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली मी लोकसाहित्याचा अभ्यासक झालो आणि चाळीसगाव डांगाण परिसरातील लोकसाहित्य आणि बोलीभाषा यावर आधारलेला चाळीसगाव डांगाण परिसर, सांस्कृतिक वाङ्मयीन व भाषिक अभ्यास हा प्रबंध अवतरला. चाळीसगाव डांगाण परिसराचा असा अभ्यास करताना मी परिसरातील आदिवासींमध्ये रमून गेलो. याचवेळी गोविंदराव खाडे अर्थात गोविंद खारी या झुंजार किल्लेदार, महालकरी जहागीरदाराने हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याने माझे लक्ष वेधून घेतले. मन भारावले, स्वाभिमानाने भरून गेले. आदिवासी मागासलेले असे ज्यांना आम्ही म्हणतो त्यांनी दिलेला हा लढा पाहून गहिवरून आले. याविषयी स्वतंत्र काही लिहावे असे मनी आले. मिळतील तेवढे पुरावे, मिळतील तेवढ्या आख्यायिका, मिळतील तेवढ्या नोंदी मिळवल्या. माझे मित्र श्री मदन अर्थात अण्णा चोरघडे यांच्याशी मी बोललो. तरुणवयात कर्तव्यबुद्धीने आणि समर्पितपणे कार्य करणारे ते एक कार्यकर्ते. त्यांनी गोविंद खाड्यांवर ऐतिहासिक कादंबरी लिहिण्याचा आग्रह धरला. मीही सरसावलो आणि अहिनकुल अवतरली. मी साहित्य क्षेत्रात नौखा. प्रसिद्धी कशी करावी काही सुचेना. आदरणीय श्री ग. बा. बेहरे यांना लिहिले. त्यांनी हस्तलिखित मागवले, वाचले आणि त्यांच्या कादंबरी या मासिकात जून व जुलै 1982 मध्ये अहिनकुल ही माझी पहिली ऐतिहासिक. Sample complete. Ready to continue?